हॅलो स्टुडंट्स, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन ही ब्रँच काय आहे, त्यामध्ये काय नॉलेज रिक्वायर्ड लागतं. बरेचसे इंजिनिअरिंग स्टुडंट ही ब्रँच सिलेक्ट करतात, ऍडमिशन घेतात इंजिनिअरिंगसाठी. तर नॉलेज रिक्वायर्ड काय आहे, याचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे असतील, अशा सर्वांविषयी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी अक्षय व्ह्यू पॉइंट या युट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. बरेचसे असे व्हिडिओ इंजिनिअरिंग रिलेटेड मी या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. व्हिडिओ आपण सुरू करूयात. सगळ्यात पहिले तर बघा, रोबोट्स म्हणजे आपण जनरली काय म्हणतो की एखादं मशीन आहे, ठीक आहे, रोबोटिक मशीन, आणि ते ह्युमन बिईंग सारखं इंटेलिजंटली काम करतं. ओके, इन शॉर्ट थोडक्यात जर डिफिनेशन सांगायची झाली तर आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात की इंटरडिसिप्लिनरी ती फील्ड आहे. म्हणजे नेमकं काय, पुढच्या स्लाइड मध्ये मी सांगतो, पण ते कशासाठी काम करेल की डिझायनिंग, बिल्डिंग, ऑपरेटिंग अँड अप्लाइंग रोबोट्स अँड ऑटोमेटेड सिस्टीम. ठीक आहे, तर ही डिझायनिंग करायचं आहे तर रोबोटची डिझाईन तुम्हाला करावं लागेल. बिल्डिंग ते रोबोटिक आर्म वगैरे सगळे ते बिल्ड करावं लागतील. ठीक आहे, हे सर्व कशासाठी, टू क्रिएट अन इंटेलिजंट मशीन. एखादी इंटेलिजंट मशीन तुम्हाला तयार करायची आहे. ठीक आहे, बऱ्याचशा टेक्निक यूज होऊन की जी ह्युमन बिईंग सारखं वर्क करेल. इन शॉर्ट सांगायचं झालं तर आता ही जी फील्ड आहे, इंजिनिअरिंग साईडला जेवढे कोणी स्टुडंट्स आहेत त्यांना देखील माहिती असेल की ही जी फील्ड आहे ही मल्टी डिसिप्लिनरी फील्ड आहे. म्हणजे काय की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं नॉलेज यामध्ये असणं आवश्यक आहे. ईएनटीसी, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स, एआय, मशीन लर्निंग, मेकाट्रॉनिक्स, आयटी, या सर्व गोष्टींचं नॉलेज यामध्ये असणं आवश्यक आहे. कशासाठी, किंवा आपण म्हणता येईल की रोबोटिक्स अँड ऑटोमेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज ब्रँचेस. या सगळ्या ब्रँचेसचं ते कॉम्बिनेशन आहे. कसं आणि का ते लागतं, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं तुम्हाला डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रोबोट, तुम्हाला जर ते मेकॅनिकलचे रोबोटचे वेगवेगळे आर्म डिझाईन करायचे असतील, वेगवेगळे पार्ट्स डिझाईन करायचे असतील, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं नॉलेज, डिझाईनचं नॉलेज तुम्हाला अति आवश्यक आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, आपल्याला माहिती आहे खूप सारे सर्किट्स, खूप सारे सेन्सर्स, ओके, हे यूज केले जातात कुठल्याही रोबोट्स मध्ये. तर ते जे सर्किट सेन्सर्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचं नॉलेज असणं खूप जास्त आवश्यक आहे तुम्हाला जर रोबोटिक्स अँड ऑटोमेशन शिकायचं असेल तर. कम्प्युटर सायन्सचा जर आपण विचार केला तर आपण म्हणतो की अल्गोरिथम डेव्हलप करावं लागतात, सॉफ्टवेअर डेव्हलप करावं लागतात. तर या ज्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इन रोबोट, त्याशिवाय रोबोट वर्क करत नाही इंटेलिजंटली. आणि अजून एक गोष्ट, इंटेलिजंटली वर्क करायचं तर एआय अँड एमएल सध्या जे रिसेंट खूप डिमांडिंग आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी इनपुट दिल्याशिवाय आपल्याला रोबोटिक्स मध्ये आणि ऑटोमेशन मध्ये वर्कआउट करणं आता इथून पुढे इन फ्युचर एआयचा यूज केल्याशिवाय रोबोटिक्स मध्ये वर्क करणं थोडंसं अवघड जाईल. त्यामुळे स्टुडंटला हे देखील नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यानंतर मेकॅट्रॉनिक्स ही जी फील्ड आहे, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन्हीचं कॉम्बिनेशन करून अशी एक ब्रँच पण आहे इंजिनिअरिंग मध्ये. त्या ब्रँचला सुद्धा बरेचसे स्टुडंट ऍडमिशन घेतात आणि हे सगळं कॉम्बिनेशन आयओटी, इव्हन आयओटी साईड, सर्व कॉम्बिनेशन हे यूज होणार आहे तुम्हाला रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या ब्रँच मध्ये. ओके, आता हे बघा, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन मेनली कीवर्ड्स किंवा जे तुम्हाला जर तुम्ही त्या ब्रँचला ऍडमिशन घेत असाल किंवा घेणार आहात किंवा घेतलेलं आहे, तर तुम्हाला हे सगळे वर्ड्स हे कंटिन्युअसली तुमच्या रिडिंग मध्ये येतील, रायटिंग मध्ये येतील, प्रॅक्टिकल मध्ये येतील. ते कुठल्या वर्ड्स आहेत, तर कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, कंट्रोल सिस्टीम जे आहे, मुवमेंट ऑफ रोबोटिक्स हँड, कंट्रोल कसे करायचे, रोबोटिक्स हँड जे असतात, एखादे पार्ट जे असेल, हे कंट्रोल सिस्टीम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग अशी मी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट, सर्किटचा पार्ट, तो या कंट्रोल सिस्टीम मध्ये येईल. हाऊ टू कंट्रोल इन रोबोट. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज, कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेज, जर तुम्ही एआय यूज करताय तर कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करावं लागेल किंवा काय, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि ते पीएलसी स्काडा सारख्या जे आहेत ते सॉफ्टवेअर सुद्धा तुम्हाला इथं खूप यूज होतील रोबोटिक्स आणि ऑटोमेशन मध्ये. अल्गोरिथम, प्रोग्रामिंग लँग्वेज, हे सगळं तुम्हाला त्या कम्प्युटर सायन्सच्या फील्ड मधून येणार आहे. ठीक आहे, रोबोटिक्स सायन्स, हे सर्व गोष्टी तुम्हाला रोबोटिक्स शिकत असताना कंटिन्युअसली, ठीक आहे, तुमच्या कानावर पडतील, तुमच्या रायटिंग मध्ये येतील. खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर आता प्रॅक्टिकल नॉलेज असणं, कुठल्या गोष्टींचं नॉलेज असणं आवश्यक आहे, तर ते बघा. किंवा कुठल्या गोष्टीतून तुम्ही हे रोबोटिक्स ऑटोमेशनचं नॉलेज गेन करू शकता. 4 वर्षाचा कोर्स जेव्हा तुम्ही शिकत असता, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी थ्रू नॉलेज कलेक्ट करायचंय, इंट्रॅक्ट करायचंय, आणि ते तुम्हाला दुसरीकडे तुमच्या इन फ्युचर ते यूज करायचंय. मग ते तुम्ही इंटर्नशिप मधून घेऊ शकता. बरेचसे कॉलेज इंटर्नशिप ऑफर करतात, बऱ्याचशा कंपन्या इंटर्नशिप ऑफर करतात.
6 महिन्याचं असेल, 1 महिन्याचं असेल, 2 महिन्याचं असेल, त्या इंटर्नशिप मधून बराचसा डेटा कलेक्ट करण्याचं किंवा प्रॅक्टिकल नॉलेज कलेक्ट करण्याची सवय तुमची असायला पाहिजे. त्यानंतर प्रोजेक्ट तुम्ही 4 वर्षात मायक्रो प्रोजेक्ट, मिनी प्रोजेक्ट असे खूप सारे प्रोजेक्ट बनवतात आणि त्यावर हँड्स ऑन प्रॅक्टिस तुमची आली पाहिजे. हँड्स ऑन प्रॅक्टिस कशातून येईल? जे 4 वर्षाच्या करिक्युलम मध्ये वेगवेगळे प्रॅक्टिकल्स वेगवेगळ्या सब्जेक्टच्या अंडर, फॉर एक्झाम्पल मेकॅनिक्स हा एक सब्जेक्ट आहे, तो तुम्हाला यूज होणारच आहे. तर अशा सगळ्या गोष्टी किंवा लॅबोरेटरी प्रॅक्टिस, तुमच्या लॅबोरेटरीमध्ये कुठल्या कुठल्या इन्स्ट्रुमेंट्सवर तुम्ही काय काय प्रॅक्टिस करताय, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी खूप युजफुल असतील तुमच्या पूर्ण अकॅडमिक जर्नीमध्ये. मग अशी मी एक वर्ड यूज केला होता बघा, PLCS कार्ड. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टींचे काही कोर्सेसही आहेत, प्रॅक्टिकली कोर्सेसही केले जातात. तुमच्या तो सिलेबसमध्ये तो पार्ट असणार आहे. ठीक आहे, महत्वाचा पार्ट आहे. त्याचबरोबर हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स, तुम्हाला जर रोबोटिक्सला जायचं ना, या 2 गोष्टींचं नॉलेज तुमच्याकडे असलंच पाहिजे. ठीक आहे, हायड्रॉलिक जे असतं ते आपण म्हणतो ना की ऑइल प्रेशरवर ज्या गोष्टी, ज्या मशिनरीज वर्क करतात ते हायड्रॉलिक्स मध्ये येईल, आणि एअर प्रेशरवर ज्या गोष्टी वर्क करतात ते सगळं न्यूमॅटिक्स मध्ये येईल. तर तुम्हाला हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स, त्याचबरोबर या सर्व गोष्टींचं प्रॅक्टिकल नॉलेज ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही परफेक्टली काम करू शकता रोबोटिक्स मध्ये. ओके, हा आता हे बघा, जॉब ऑपॉर्च्युनिटी सगळ्यात महत्वाचा विषय. रोबोटिक्स तुम्हाला जॉब्स हे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अवेलेबल करून देणार आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये अवेलेबल करून देईल. तुमचा बिझनेस सुद्धा तुम्ही यामध्ये सुरू करू शकता. कसं ते बघूया. जर गव्हर्नमेंट सेक्टरचा आपण विचार केला तर इस्रो, DRDO, त्यानंतर भेल, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, ऍग्रिकल्चर रिसर्च, ONGC, गेल, ह्या सगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, कंपनीज आहेत, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी चान्स हा तुम्हाला रोबोटिक्स गव्हर्नमेंट सेक्टर मधून मिळणार आहे. ओके, त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरचा जर आपण विचार केला तर तुम्हाला रोबोटिक्स इंजिनियर, ऑटोमेशन इंजिनियर, त्यानंतर सिम्युलेशन अँड टेस्टिंग इंजिनियर, मेडिकल रोबोटिक्स स्पेशालिस्ट, PLC प्रोग्रामर, मगाशी जो मी वर्ड यूज केला होता PLC प्रोग्रामर, इंडस्ट्रियल IoT इंजिनियर्स, इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, रिलेटेड कन्सेप्ट आहे सर्व. डेटा अनालिटिक्स फॉर स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इथून पुढचं जे फ्युचर असणार आहे स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगचं फ्युचर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला AI, ML, डेटा अनालिटिक्स, डीप लर्निंग या सर्व गोष्टी एकत्रित शिकावं लागणार आहेत. त्या सुद्धा तुम्हाला रोबोटिक्स मध्ये युज होतील. रोबोटिक्सचे खूप सारे ऍप्लिकेशन्स हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील आहेत. त्या कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही तुमचं करिअर हे सेट करू शकता. त्यानंतर ओन बिझनेस, तुम्ही स्वतःचे पण बिझनेस त्यामध्ये करू शकता. IoT सर्व्हिसेस मध्ये असतील, काही रोबोटिक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स असतील किंवा त्यामध्ये येऊ शकतात. ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस, त्यानंतर सिम्युलेशन अँड रोबोटिक डिझाईन स्टुडिओ, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, खूप व्हास्ट कन्सेप्ट आहे. सर्व रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचे मॅक्झिमम ऍप्लिकेशन्स हे इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये त्या सेक्टरमध्ये असणार आहेत. ओके, आणि ऍग्रीबोटिक्स, त्यानंतर स्टार्टअप रिलेटेड टू रोबोटिक्स, याविषयी तुम्ही वेगवेगळे स्टार्टअप, तुमचा ओन बिझनेस सुरू करू शकता. तर ही होती थोडक्यात इन्फॉर्मेशन रोबोटिक्स विषयी. तर इथून पुढे देखील असे बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत एज्युकेशनल पर्पज. कनेक्टेड रहा या चॅनल बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.